तर संपूर्ण देशभरामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावताना दिसतंय। सिंगापूर आणि हाँगकाँग सारख्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत। भारतातही चिंता वाढलेली आहे। भारतात सध्या 257 सक्रिय रुग्ण आहेत। केरळ, तमिळनाडू आणि महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत। त्यातच केईएम रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला। मृत्यूची कारणं कॅन्सर आणि किडनीचा आजार सांगितले असले तरी मृत्यूच्या वेळी दोन्ही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका अलर्ट झाली आहे। मुंबईत कोरोना रुग्णांसाठी विशेष खाटा आणि कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे। बीएमसीच्या सगळ्या रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। देशाच्या आर्थिक राजधानीवर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावतंय। केईएम रुग्णालयात दोघांचा मृत्यू झालाय। मृत्यू झालेल्या रुग्णांना कर्करोग आणि किडनीचे विकार होते, पण मृत्यूच्या वेळी दोघेही कोरोना पॉझिटिव्ह होते। मृत्यू केईएम रुग्णालयात झाल्यानं चिंताही व्यक्त केली जाते। पहिल्या प्रकरणात 59 वर्षीय कॅन्सरग्रस्त महिलेचा मृत्यू झालाय। त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह होती। दुसऱ्या प्रकरणात एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। ती गेले अनेक दिवस किडनीच्या विकारानं ग्रस्त होती। या मुलीचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह होती। कळीचा मुद्दा हा की मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये। कोरोनाच्या बॉडी बॅगमध्ये बॉडी पॅक केली आणि फक्त 2 रिलेटिव्ह बरोबर घेऊन परवानगी दिली। त्याने भोयवाडा तर देशभरात कोविडचे किती रुग्ण आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। एकूण 257, त्यातले 5 दिल्लीमध्ये आहेत, 2 राजस्थानमध्ये, महाराष्ट्रात 56, गुजरातमध्ये 7, कर्नाटकात 13, केरळमध्ये 95, तमिळनाडूत 66, पुडुचेरीमध्ये 10, पश्चिम बंगालमध्ये 1 रुग्ण आहे, सिक्कीम मध्ये सुद्धा 1 रुग्ण, हरियाणामध्ये 1। देशभरात एकूण 257 रुग्ण आहेत।